नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. माहीतच असेल तुम्हाला की आता पुढचा संडे, एक संडे फक्त बघू शकता 10 दिवस राहिलेले आहेत. 10 दिवस पण नाही बोलू शकत, एक आठवडा राहिलेला आहे फक्त. आपल्याला बघू शकता की राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे 28 सप्टेंबरला 2025 ची आणि त्या संदर्भातच बघू शकता आपण चालू घडामोडीची सीरीज सुरू केलेली. जानेवारी ते मे पर्यंत आपण कव्हर केलेलं आणि त्याच्यानंतर स्टुडंट डिमांड अशी होती की जून पर्यंत तर येईल की नाही अशी शाश्वतता नाहीये, कारण मे पर्यंतच येईल असं इम्पॉर्टंट दिसतंय की मागच्या मे पासून ह्या मे पर्यंत इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहे. तरी पण थोडं स्टुडंटचं डिमांड होतं म्हणून जूनचं पण आपण करंट अफेअर्स बघू शकता. 2 पार्टमध्ये घेऊन आलेलो आहोत. आज आपण पार्ट 1 करणार आहोत आणि पार्ट 2 पण बघू शकता लगेचच रिलीज होणार आहे आणि सगळे एमसीक्यू पॅटर्नवर आहे. थिअरी नाही, डायरेक्ट प्रश्न उत्तरच्या फॉर्मॅटमध्ये आपण घेणार आहोत. त्याच्या संदर्भातच अजून मग करंट अफेअर्सचे जे इम्पॉर्टंट हे आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक्स जे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून 28 सप्टेंबरच्या परीक्षेला येऊ शकतात, ते पण आपण इम्पॉर्टंट लेक्चर बघू शकता या आठवड्यात घेणार आहोत. मग चला आपण सुरू करूया. बघू शकता जून महिन्यातल्या चालू घडामोडी आहे पार्ट 1. पार्ट 1 नंतर बघू शकता की पार्ट 2 पण येणार आहे. त्याच्यात पण आपण बघूया प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर चला, फर्स्ट प्रश्न, देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कुठे आयोजित करण्यात आले होते? एक मिनिट, पेनचा कलर. यस, पहिले कृषी हॅकेथॉन देशातील आहे ते कुठे आयोजित करण्यात येतो? पुणे, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर. देशातील पहिले आहे. लक्षात ठेवा, हे जून महिन्यातले काय काय ठराविक मी इम्पॉर्टंट करंट अफेअर्स घेऊन आलेले आहोत की जे येण्याचे चान्सेस आहेत. जर आला तर आला, कारण ॲड पण आपण बघू शकता की मे महिन्याच्या पहिलेच आलेली होती आणि मग असं हे असतं की ज्या वेळेला नोटिफिकेशन येतं त्यापर्यंतच आपल्याला करंट अफेअर्स वाचायचे असतात आणि 28 सप्टेंबरला परीक्षा आहे, तरी आपण जून घेतोय. आपल्याला लक्षात पाहिजे की देशातील पहिले कृषी हॅकेथॉन, देशातील पहिली घडामोडी आहे. मग यस, इट इज इन पुणे. महाराष्ट्र संदर्भात पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. देशातील पहिले कृषी हॅकेथॉन. चला, नेक्स्ट प्रश्न, 72व्या मिस वर्ल्ड 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? मिस वर्ल्ड आणि ते पण 72वा 2025. हजेट डेरेज, रिया कुमार, ओपल सुचिता, चुआंगश्री, नंदिनी गुप्ता. ह्याचा आपण बघू शकता, डायरेक्ट आन्सर बघायचा आहे. ओपल सुचाता चुआंगश्री, लक्षात ठेवायचं आहे. 72वा मिस वर्ल्ड 2025. चला नेक्स्ट, पुन्हा एकदा 72वा मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? जसं आता आपण बघू शकता की विनर कोण आहे आपण बघितलं, ते आयोजन कुठे करण्यात आले ते पण बघूया. मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. यस, एक मिनिट. यस, हैदराबाद. नेक्स्ट प्रश्नाकडे आपल्याला जायचं डायरेक्टली. खालीलपैकी कोण भारतातील सर्वात कमी वयाच्या जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारी व्यक्ती ठरली आहे? बघू शकता, भारतातील सर्वात कमी वयाचा म्हणजे सर्वात तरुण आहे जे भारतातील आहे की जे 7 पर्वत ज्यांनी सर केलेले आहेत ते असे कुठले व्यक्ती आहेत? अर्जुन वाजपेयी, विश्वनाथ कार्तिकेयन, राघव जुनेजा, अमरदीप हरकड. तर याचं योग्य उत्तर आहे विश्वनाथ कार्तिकेयन. वन ऑफ द इम्पॉर्टंट हे आहे की असं डायरेक्टली बघू शकता कोणतरी भारतातलं असं असेल कमी वयातलं ज्यांनी चांगलं जगातल्या लेवलला कुठेतरी नाव कमवलेलं असेल, हे असे डायरेक्ट प्रश्न येतात ऍक्च्युली एक्झामला. चला नेक्स्ट, 10.84 लाख इलेक्ट्रिक वाहन नोंदणीसह कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, महाराष्ट्र. वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रश्न. ईव्हीचा जमाना आहे, बघू शकता मॅक्झिमम मार्केटमध्ये पण बघू शकता इलेक्ट्रिक व्हेकल आलेली आहे, पण आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर तसा डेव्हलप नाही की त्या चार्जिंग स्टेशन आपल्याकडं पूर्ण आहे नाही. मग तरी पण बघू शकता की 10.84 लाख इलेक्ट्रिक वाहन अशा कुठल्या राज्यात नोंदणी झालेली आणि इट इज हायेस्ट इन इंडिया. हे कुठला राज्य आहे आपल्याला जर अंदाज लावला तरी पण बघू शकता काय असू शकतं. लोक महाराष्ट्र करतील, पण महाराष्ट्र नाहीये, इट इज उत्तर प्रदेश. यस, लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट, देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? बिहार, राजस्थान, झारखंड, हरियाणा. हरित हायड्रोजन बघू शकता की ग्रीन हायड्रोजन. आता ह्याचं महत्व काय आहे ग्रीन हायड्रोजनचा? बघू शकता की हे काय काय गोष्टी पेट्रोलचं बघू शकता की रिप्लेसमेंट आपण करतोय. जसं आता सध्याचं जे आहे E20 आपण बघू शकता एथेनॉल 20 धोरण आणलेलं होतं,
की जे आपण पेट्रोल डिझेलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करणार आहे, आणि इथेनॉल आपल्याला बनतं कशापासून? ऊसापासून. म्हणून हे बघू शकता, हे सगळं एन्व्हायरमेंट रिलेटेड इम्पॉर्टंट होऊन जातं. मग ग्रीन हायड्रोजन असेल, आणि सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? तर इट इज हरियाणा. येस. नेक्स्ट, नॉमॅडिक एलिफंट. नॉमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? मंगोलिया, चीन, अमेरिका, फ्रान्स. आता बघू शकता की बरेच ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर भरपूर चर्चा आहे की आर्म फोर्सेस आणि त्याच्या प्रश्नांवर पण. मागच्या संडेला बघू शकता की शनिवारी 71st BPSC पेपर झाला. म्हणजे जसं आपला MPSC आहे तसा बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनचा पेपर झाला. जर तुम्ही त्या पेपरमध्ये बघितलं असेल की ऑपरेशन सिंदूरवर डायरेक्ट प्रश्न नाही आलेला, पण ऑपरेशन सिंदूर रिलेटेड काय प्रश्न आला? तर सर्वात पहिले आला की इंडस वॉटर ट्रिटी, सिंधू जल प्रकल्प. त्याच्यानंतर आपल्याला हे टँकवर प्रश्न आला, अर्जुन टँक आणि हे सर्व जे आहेत की त्याच्यातले भारतीय बनावटीचे कुठले होते, आणि 4 ऑप्शन दिलेले. त्याच्यात F-35 पण एक ऑप्शन होता की जे लढाऊ विमान आहे ते अमेरिकेने बनवलेलं होतं, असा तो प्रश्न होता. म्हणून बघू शकता की परीक्षेत कसं येतं, काहीतरी मोठी चालू घडामोडी घडली असेल त्या रिलेटेड प्रश्न विचारतात. आणि हेच तसं पैकी एक आहे की नॉमॅडिक एलिफंट, की 2 देशाच्या सैन्याच्या अभ्यासची जी लिस्ट आहे, जी इथून पूर्वी बघू शकता करंट अफेअर्समध्ये मी शिकवलेली आहे, ती एकदा लिस्ट आपण बघून घ्यायचं आहे. मग नॉमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया. येस. चीन बरोबर बघू शकता हँड इन हँड. गरुड शक्ती बघू शकता फ्रान्स बरोबर पण आहे. अमेरिका बरोबर युद्ध अभ्यास आपण करतो. येस. भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? AI मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि सेज मीन्स स्पेशल इकॉनॉमिक झोन्स. इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने पण हा महत्त्वाचा टॉपिक आहे. सेज कायदा 2005चा हे सगळं. मग भारतातील पहिला AI आधारित म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सेज कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? बिहार, छत्तीसगड, झारखंड, गुजरात. तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. लक्षात ठेवायचं आहे, सेज छत्तीसगड. येस. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन केले आहे? घाटमपूर. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा. हे डायरेक्टली बघू शकता की प्राईम मिनिस्टरने कुठेतरी हे केलेलं होतं. नरेंद्र मोदींनी जे जे काय काय एका वर्षात उद्घाटन केलेले आहे ती आपल्याला लिस्ट बघायचं आहे. तसेच की नरेंद्र मोदींना की इंटरनॅशनल देशाचे कुठले कुठले अवॉर्ड सन्मानित करण्यात आलेले आहे ती पण आपल्याला एकदा लिस्ट बघून घ्यायचं आहे परीक्षेच्या पहिले, कारण त्या सगळ्या भरपूर न्यूजमध्ये होत्या. येस. तर कुठल्या राज्यात घाटमपूर प्रोजेक्ट आहे? थर्मल, मध्य प्रदेश. चला नेक्स्ट, एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? नवी दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, मुंबई. ॲक्च्युली आयोजन झालेलं आहे याचं, हे जूनचं आपण बघू शकता की चालू घडामोडी बघत आहोत. तर एशियन्स वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप तर ते होणार आहे अहमदाबाद. लक्षात ठेवायचं आहे की भारत ऑलिम्पिकसाठी पण बीड करतोय, आणि भारत ऑलिम्पिकसाठी जेव्हा बीड करतोय तर ते ऑलिम्पिक्सचं इन्फ्रास्ट्रक्चर कुठं बनवण्याचा त्यांचा प्लॅन आहे? तर अहमदाबाद. कारण सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम पण तिथे आहे, आणि बघू शकता की सर्वात मोठं कुठलं पण ऑलिम्पिक्स आयोजन करण्यात येतं तर त्याच्यात भरपूर सारे गेम्स आहेत. मग त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर नीड असतं. म्हणून भारत 2036च्या ऑलिम्पिकसाठी बिडिंग चालू आहे भारताची. जर सक्सेस झालं तर भारतात जर कुठं होईल तर अहमदाबाद इथे ऑलिम्पिक्स होईल. आणि विंटर्स ऑलिम्पिक्स असतात ते कदाचित लेह, लडाख आणि काश्मीरमध्ये होणार. दिस इज समर ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिक्स 2 प्रकारचे असतात हे पण लक्षात ठेवा, समर आणि विंटर. भारत ह्याच्यासाठी समर ऑलिम्पिक्स 2036साठी बिडिंग चालू आहे भारताचं. 11व्या ब्रिक्स सांसदीय फोरमचे आयोजन कुठे करण्यात आले होते? सांसदीय फोरम. आणि ब्रिक्स देश ब्राझील, चीन, भारत, रशिया. ब्रिक्सचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. प्रत्येक देश आहेत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. हे ऑफिशियली ब्रिक्सचे बघू शकता की देश आहेत, प्लस अजून टोटल जे आहेत ते 10 कंट्रीज आहेत. इथून पूर्वीच्या पण बघू शकता की करंट अफेअर्समध्ये मी शिकवलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी जानेवारी ते मे महिन्याचे एकदम प्रॉपर बघू शकता प्लेलिस्टमध्ये आपल्याला करंट अफेअर्स दिसतील. ते एकदा सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे परीक्षेच्या पहिले. आता ब्रिक्सची संसदीय फोरम. आता संसदीय फोरम म्हणजे काय की प्रत्येक देशाची एक संसद असते. त्या संसदमध्ये आपले जे स्पीकर असतात मेन, त्यांची एक फोरम होते, आणि त्यांची एक फोरम होते. आता ही होते कशासाठी? तर ही होते अशासाठी की डेमोक्रॅसी, कुठे चायनामध्ये कम्युनिझम असेल
हे सगळं आहे. मग त्या आपल्या आपल्या देशाचं बघू शकता की तिथं डिस्कशन चालतं की कुठल्या प्रकारे ते लोक इम्प्लिमेंट करतायत सर्व काय. मग ही जी ब्रिक्स ची संसदीय फोरम ही परिषद झालेली आहे ती ब्राझील इथे झालेली आहे. येस. नेक्स्ट, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते? महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, गोवा. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. भरपूर चर्चेत आहे हा की भारतातील दुसरे विचारले आहे. हा पण मी बघू शकता की थिअरीमध्ये कव्हर केलेला आहे मागच्या महिन्यातल्या. दुसरे 100% साक्षर राज्य बघू शकता गोवा. आता दुसरे आहे तर फर्स्ट कुठलं आहे? फर्स्ट बघू शकता बरेच लोकांनी इथून पूर्वी पण रॉंग आन्सर दिलाय. केरला अजून आहेच नाही. आपण 100% साक्षरता बघू शकता एक नवीन नियमानुसार आपण करतोय. मग केरला त्याच्यात आहेच नाही. फर्स्ट इज मिझोरम, सेकंड गोवा, आणि तिसरं पण बघू शकता की जून महिन्यातच डिक्लेअर झालेलं आहे. ते पुढं कुठेतरी प्रश्न असेल त्याच्यात आपण कव्हर करू. हे लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट 100% साक्षर कुठला राज्य आहे तर मिझोरम आहे, दुसरा गोवा, आणि जर केंद्रशासित प्रदेश विचारलं तर फर्स्ट लडाख. 2025चा युएफा पुरुष चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? युएफा बघू शकतो फुटबॉल स्पर्धा आहे ती. पॅरिस सेंट जर्मन, FC बार्सिलोना, रिअल मॅड्रिड, न्यूयॉर्क फुटबॉल क्लब. तर ह्याचं योग्य उत्तर आहे, डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे, पॅरिस सेंट जर्मन. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? आता हा प्रश्न कशाला घेऊन आलोय तर लक्षात ठेवायचं आहे की जे युएफा पुरुष चॅम्पियनशिप आहे पॅरिस सेंट जर्मननी फर्स्ट टाइम जिंकलेलं आहे. आणि इथून पूर्वी जर आयोगाचा इतिहास आपण बघितला की रोनाल्डोवर प्रश्न विचारण्यात आलाय, मेसीवर प्रश्न विचारण्यात आलाय, इव्हन बार्सिलोनाने एकदा आपल्याला बघू शकता की युरोपियन चॅम्पियनशिप जिंकलेली, त्याच्यावर पण प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणून फुटबॉल रिलेटेड, आणि आपला देश फक्त क्रिकेट बघतो, मॅक्झिमम लोक क्रिकेटच बघतात. म्हणून आयोगाला जर फसवायचं असेल आणि काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज चेक करायचं असेल तर फुटबॉलवर प्रश्न येईल. फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस या सर्ववर. चला नेक्स्ट, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज CIIच्या 2025-26 अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? राजीव मेहमानी, अरविंद कुमार, प्रदीप शर्मा, अनंत कुमार. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज हे असं आहे की गट आहेत, बिझनेस ग्रुपचा एक गट आहे. मग त्याच्या अध्यक्षपदी बघू शकता की राजीव मेहमानी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे 2025-26 साठी. डायरेक्ट प्रश्न आहे. चला, 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? आता हा प्रश्न सध्या बघू शकता की कुठली एक्झाम ॲक्टिव्ह आहे. सध्या SSC CGL एक्झाम चाललेली आहे. तसेच IBACIO पण परीक्षा झालेली आहे. आणि या दोन्ही परीक्षेचं हे बघू शकता की भारताचे बघू शकता की स्पोर्ट्सवर जे नॅशनल स्पोर्ट्स आहेत, नॅशनल स्पोर्ट्सपेक्षा बघू शकता की नॅशनल गेम्स आहेत वेगवेगळे, त्या नॅशनल गेम्सवर प्रश्न भरपूर विचारण्यात आलेला होता की डायरेक्टली त्याच्यात एक असा पण प्रश्न होता की भारताने किती असे मेडल्स जिंकलेत. जसा हा प्रश्न आहे, आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती मेडल जिंकले? 20, 23, 25, 24. आपण डायरेक्ट उत्तर बघूया, 24. लक्षात ठेवायचं आहे, भारताने 24 मेडल जिंकलं. आणि जर भारताची रँकिंग बघितली तर भारताची रँकिंग सेकंड होती. एशियन गेम्स आहे, भारताची रँकिंग जर सेकंड होती तर फर्स्ट कोण असणार? लॉजिक लावा, तर फर्स्ट कोण असणार? येस, लॉजिकच्या हिशोबानं बघितलं की एशियामध्ये सर्वात जास्त बघू शकता स्पोर्ट्ससाठी कुठला देश चांगला आहे? इट इज चायना. देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता? पुन्हा एकदा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. सौर ऊर्जा मीन्स सोलार एनर्जी. आता सोलार एनर्जी कसे येते? हे सूर्य असेल, त्याच्यानंतर प्रत्येक घरावर बघू शकता की असं निळ्या कलरचं बघू शकता सोलार पॅनल्स लावले जातात. आता सोलार पॅनल्स बनतात कसे? सिलिकॉन डायऑक्साईड, सिलिकॉनचे मॅक्झिमम असतात, डायऑक्साईड सोडा, सिलिकॉनचे हे पॅनल्स बनलेले असतात. तिथून बघू शकता की ही ऊर्जा कॅप्चर केल्यावर तिथंच डायरेक्टली बघू शकता जनरेट होते आणि एक मीटर लावलेलं असतं. मग असा कुठला जिल्हा आहे की त्या 100% सोलार एनर्जीवर चाललेला आहे? चालणारा पहिला जिल्हा बनलेला आहे. रेवा, दीव, जळगाव, जयपूर. जळगाव तर न्यूजमध्ये नव्हता की जर हा प्रश्न जर MPSCत आला तर तुम्ही खुश होऊन जळगाव मार्क करू नका, कारण जर महाराष्ट्रातला एक जिल्हा दिसलाय म्हणून काय आन्सर तसा नसतो. सो इट इज लॉजिक लावा की दीव. आता हे जर समजा असे प्रश्न आले आणि तुम्हाला जर माहीतच नाही आन्सर तर तुक्का कसा मारायचा? तर सिंपल बघायचं हे की 4 जिल्हे दिले आहेत, सर्वात कमी लोकसंख्या कुठं असणार तिथंच असले कामं होऊ शकतात. मग बट ऑब्विसली दीव सर्वात कमी लोकसंख्या आहे. दीव दमण बघू शकता आपण
युनियन टेरिटरी आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. तसंच बघू शकता EVM, VVPAT हे सगळे जे आहेत, हे जे कधी असे प्रश्न येतात की कधी फर्स्ट टाइम EVM यूज झाला, कुठल्या राज्यात यूज झाला, तर लक्षात ठेवायचे असे जे प्रश्न येणार की फर्स्ट टाइम भारतात काहीतरी होत आहे, या तर एक्सपेरिमेंटल मोडला काहीतरी आपण करतोय, तर बघू शकता की असे कुठले छोटेच राज्य पकडतात की जिथं लोकसंख्या कमी असेल आणि हे सगळं इम्प्लिमेंट करण्यासाठी सोपं जाईल. म्हणून लक्षात ठेवायचं की जर असे प्रश्न आले की जे त्याचा बघू शकता की कॉन्फेडरेशन त्याचा मोठा असेल की कारण म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा, थोडा लॉजिकली गेलं तरी पण आपल्याला ड्यू भेटतोय. कारण जयपूर पॉसिबल नाही, जयपूर टुरिझम प्लेस आहे, तिथं नुसतं सौर ऊर्जेवर चालणार नाही, इंडस्ट्री भरपूर जयपूरमध्ये आहे, रेवामध्ये इंडस्ट्री आहे, इव्हन जळगावमध्ये आपण बघू शकता बऱ्याच इंडस्ट्री आहे. मग तिथं सोलार ऊर्जेवर चालणार थोडं मुश्किल आहे. चला नेक्स्ट, इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया हे पुस्तक कुणी लिहिले आहे? पुन्हा एकदा पुस्तकांवर प्रश्न, एक ऑथरवर प्रश्न कन्फर्म असतो. आयोगाचा जर तुम्ही पॅटर्न बघितला सगळा, कंबाईनचा बघा, गटकचा बघा, गटक मेन्सचा बघा, गट ब मेन्सचा आता बघा, त्याच्यानंतर राज्यसेवा असेल, सगळ्या परीक्षांमध्ये बघू शकता की एक प्रश्न ऑथरवर फिक्स असतो. आता कधी कधी हे ऑथर साहित्याचा विचारलेले असतात. आता साहित्य म्हणजे काय? साहित्य पुरस्कार म्हणजे आपला बघू शकता की नोबेल अवॉर्ड झाले, त्याच्यानंतर आपलं राज्य शासन देतं ते अवॉर्ड झालं, त्याच्यानंतर बरेच असे मोठे मोठे जे व्यक्ती असतील असे डायरेक्टली प्रश्न दिसतात. म्हणून हे बघू शकता की ऑथर अँड बुक्सवर एक प्रश्न कन्फर्म असतो वेगवेगळ्या डायरेक्शनमधनं. मग इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं? शशी थरूर, कपिल सिब्बल, जयराम रमेश, TCA श्रीनिवास राघवन. येस, तर ह्याचा आन्सर आहे TCA श्रीनिवास राघवन. मध्यंतरी चेतन भगतचं एक पुस्तक होतं, त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला 2017 का 16ला, इयर लक्षात नाही पण पुस्तक 100% विचारलेलं. चला, युनायटेड नेशन टुरिझमची पहिली महिला महासचिव, फर्स्ट महिला, आणि युनायटेड नेशन म्हणजे UN टुरिझममधून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जगात जर कोणतरी भारतीय व्यक्ती असेल ज्यांनी चांगली कामगिरी केली असेल आणि त्याची चांगल्या बोर्डावर या तर कुठली तरी स्टॅच्युटरी बॉडी असेल तिथं जर नेमणूक झाली असेल, ते आयोगाला इम्पॉर्टंट पडून जातं प्रश्न. म्हणजे भारतीय व्यक्ती जर जगाच्या कुठल्या पण बॉडीवर जर निवडून जात असेल, अपॉइंट होत असेल, तर आयोग कन्फर्म प्रश्न विचारते. तसेच वुमेन एम्पॉवरमेंटसाठी मागच्या 10 वर्ष झालं बरेच आपल्याला बघू शकता की कामं सुरू आहेत. तसेच मध्यंतरी आलेलं की SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये पण बघू शकता वुमेन एम्पॉवरमेंटवर एक पॉईंट आहे, जे 2017ला SDG झालेला की 2030 पर्यंतचे जे टार्गेट्स आहेत त्याच्यात आपण बघू शकता वुमेन एम्पॉवरमेंटवर बराच भर देण्यात आलेला आहे. म्हणून तो इकॉनॉमिकली दृष्ट्या पण असले प्रश्न इम्पॉर्टंट होऊन जातात की जगात कुठली जरी महिला असेल की जी अपॉइंट झाली असेल आणि फर्स्ट टाइम असेल, मग ती संस्था आपल्याला इम्पॉर्टंट असते. मग UNच्या टुरिझममध्ये पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? शेखा नासिर अल नोवेस, ग्लोरिया गेवावारा, एवनेका ट्रम्प, आरती सुब्रमण्यम. आता जर समजा MPSCने प्रश्न विचारला तर मॅक्झिमम लोक आन्सर डी मारतील, आरती सुब्रमण्यम, पण असं नाही आहे. भारतीय नाव दिसलं म्हणून तसं करू नका. इट इज शेखा नासिर अल नोवेस आणि या आहेत UAEच्या, युनायटेड अरब एमिराट्स. लक्षात ठेवायचं, इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज. चला नेक्स्ट, ग्लोबल डे फॉर पॅरेंट्स दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? 1 जून, 5 जून, 4 जून, 3 जून. ग्लोबल डे फॉर पॅरेंट्स म्हणजे असा दिवस जो पॅरेंट्ससाठी, पालकांसाठी डेडिकेटेड असतो. डायरेक्टली आपण आन्सर बघूया, इट इज 1 जून. आणि 1 जूनच आपण घेतो. मॅक्झिमम बघू शकता की शाळा जे सुरू होते की 1 जूनपासूनच, म्हणजे मॅक्झिमम अकॅडमिक इयरच ते असतं. म्हणून बघू शकता की 1 जून एक असा आपण घेतलेला आहे की ग्लोबल डे फॉर पॅरेंट्स. चला नेक्स्ट, पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन 2025 कुठे आयोजित करण्यात आलेला होता? परत इम्पॉर्टंट आहे कारण फर्स्ट टाइम आयोजित केलेला. कझाकिस्तान, तजाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान. येस, हिमनदी, इट इज तजाकिस्तान. लक्षात ठेवायचं आहे, तजाकिस्तान. हिमनदी संरक्षण संमेलन. डायरेक्ट जाऊया नेक्स्ट प्रश्नावर. कोणता देश आपल्या विरुद्ध देशाचे ड्रोन लेझरने पाडणारा जगातील पहिला देश ठरला आहे? कोणता देश आपल्या विरुद्ध देशाचे ड्रोन लेझर, म्हणजे समजा कुठल्या तरी देशाने मिसाईल सोडल्या, मिसाईल नाही ड्रोन सोडल्या, आणि हा ड्रोन ह्या समजा ह्या देशावर अटॅक होणार आहे, या देशावर ते ड्रोननी सगळे बॉम्ब पडणार आहे. मग या देशाने काय केलंय की लेझरनी ते ड्रोन पाडले. लेझर, आता लेझर आपल्याला माहित असेल की असंच रेड कलरची बीम असते.
मॅक्झिमम लेझर ऑपरेशन पण असंच असतात. आता रेड कलरच्या बीममध्ये काय असते, तर इट इज हाय सेन्सिटिव्हिटी प्लस हाय पॉवर, आणि त्याच्यामध्ये काय असते की हाय एनर्जीज असतात, हाय एनर्जीज विथ इलेक्ट्रिकल हे असतात पूर्ण, म्हणजे मॅक्झिमम हीट जनरेट करत आहे. आणि हे हीट जनरेट करण्यामुळे बघू शकता की डायरेक्टली हे होऊ शकतं, म्हणजे डायरेक्टली ते मिसाईल हवेतल्या हवेत उडतात. आता लेझरमध्ये ऑपरेशन पण बघू शकता की काय असतं की समजा डोळ्याचं हे असेल आणि हे जर मोठं असेल, मग लेझरने ते बघू शकता की हे ॲडजस्टमेंट करतात. दॅट इज कॉल्ड लेझर ऑपरेशन. ते लासिक थिअरी आपण डोळ्यासाठी करतो. आपल्याला आता ह्या प्रश्नात काय विचारले की असं कुठल्या देशच्या विरुद्धात असे ड्रोन आलेत आणि त्यांनी लेझरने पाडलेत, तर चीन, अमेरिका, इराक, इस्राईल. आता लक्षात ठेवा की असे प्रश्न आले, लॉजिक काय लावायचं आहे की मागच्या एका वर्षात कुठल्या देशाचे ह्या चारपैकी युद्ध झाले, कुठल्या तरी असा देश असेल ज्याचा काहीतरी युद्ध झालंय म्हणून हे सगळे प्रश्न आलेत. चीनचा कोणाबरोबर युद्ध झालंय का सध्या? नाही झालेला. अमेरिकेचा पण नाही झालेला, इराकचा पण नाहीये. मग राहिलं कोण? इस्राईल, गाझा यांच्यावर बघू शकता की मिसाईल अटॅक होत होते, तुर्की आणि हे सगळं. मग आन्सर इज इस्राईल. ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले? युक्रेन, चीन, अमेरिका, रशिया. स्पायडर वेब, स्पायडर आता कसा असतो, स्पायडर म्हणजे कसं नाही, स्पायडरची वेब कशी असते मी हे दाखवतो. अजून जर मोठं केलं, हे म्हणजे एक असा देश असणार की त्याला चारी बाजूने कुठल्या तरी देशाने घेरलंय. असा कुठला देश आहे? दॅट इज कॉल्ड स्पायडर वेब. हा लॉजिकनीच आपल्याला करंट अफेअर्सचे प्रश्न सोडवायचे. मग यस, लक्षात ठेवा असा कुठला देश आहे? इट इज युक्रेन. आणि युक्रेनलाच बघू शकता हल्ले चाललेले आहेत. मागच्या 2 वर्ष झाला रशिया युक्रेनचा वॉर सुरू आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग होता. इट इज द पार्ट ऑफ द USSR, युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएट रशिया. म्हणून बघू शकता की बराच हे झालेलं आहे. आणि युक्रेन वॉरचं पण एक लक्षात ठेवा की अमेरिका पण का युक्रेनच्या पाठी लागले, त्याचं भरपूर सारं म्हणजे रिझन्स आहेत. की जर जगाचा मॅप बघितला, हा नॉर्थ अमेरिका, नाही सॉरी, हा साऊथ अमेरिका, हा नॉर्थ अमेरिका, हा करेबियन आयलँड, इथं एक देश आहे क्युबा, त्याच्यानंतर हा पूर्ण USSR झाला, म्हणजे हा मिडल ईस्ट, आफ्रिका आणि हे इकडं भारत आणि हे सर्व. आता बघू शकता की युक्रेन इकडे आहे आणि युक्रेन नाटो बिटोचा पार्ट नाही आहे, रशियाचाच पार्ट होता हे. आता सीन काय झालं आहे की एकदा वॉर झालेलं अमेरिकाचं आणि क्युबाचं. म्हणजे क्युबा जेव्हा आझाद झाला तर क्युबाचा जो ईस्ट पार्ट आहे तो ईस्ट पार्टवर अमेरिकेने कब्जा केला. आणि क्युबा एवढा, फिडेल कास्ट्रो तुम्हाला माहीत असेल, क्युबाचा एक नेता आहे फिडेल कास्ट्रो, ते भरपूर फेमस झालेले तेव्हा. ही पण बघू शकता की आता एवढा छोटा देश एवढ्या मोठ्या देशला कसं अमेरिकाला हे करणार, म्हणून हे क्युबानी काही केलं नाही. आणि अमेरिकेने बघू शकता क्युबाचा जो पूर्व भाग आहे तो स्वतःच्या हँडलमध्ये गेला. मग क्युबानी तेव्हा काय केलं, क्युबानी डायरेक्टली सांगितलं रशियाला की तुम्हाला जर आमची जमीन पाहिजे तर तुम्ही यूज करू शकता, तिथं मिलिटरी बेस बांधू शकता, असं तसं. मग ह्यांनी एक बेस दिला रशियाला. आणि मग रशियाने काय केलं माहिती आहे काय, तिकडे आपले न्यूक्लिअर सगळे वेपन्स टाकलेत. आता याचा फायदा काय झाला? याचा फायदा असा झाला की इथं न्यूक्लिअर टाकल्यामुळे हा पूर्ण रिजन रशियाचा कंट्रोलमध्ये आला, न्यूक्लिअर ह्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये आला. आता त्याचाच बदला म्हणून अमेरिका इथं पाठी लागले. कारण अमेरिका जर इथं पाठी लागणार आणि जर अमेरिका, म्हणजे अमेरिकाला डोनाल्ड ट्रम्पला काय पाहिजे की कसं पण करून युक्रेन रशिया वॉर थांबला तर हा युक्रेनला देणार पैसे आणि मग सांगणार आता आम्हाला बेस दे कुठला तरी, सो दॅट त्याचे न्यूक्लिअर पॉवर तिथं टाकणार. म्हणून बघू शकता टॅरिफ वॉर आणि हे सगळं जे चाललंय ते तोच इश्यू आहे की सगळ्या जगाला, म्हणजे एशियामधनं प्रेशराईज करतायत भारताला पण की तुम्ही रशिया आणि युक्रेनचा वॉर थांबवावा. कारण एकदा वॉर थांबला तर हा नाटो आणि अमेरिका सगळं यांना पैसे पुरवणार आणि स्वतः बेस मागून तिथं मिसाईल्स लावणार. हेच त्यांचं हे आहे. आणि अमेरिका आणि भारतावर टॅरिफ लावण्याचं अजून एक कारण आहे, ऑपरेशन सिंदूर दरम्यान हा पाकिस्तानचा रिजन आहे आणि इथं अफगाणिस्तान बॉर्डरला एक डोंगर आहे, त्याला बोलतो किराणा हिल्स. आता भारतीय ड्रोननी त्या किराणा हिल्समध्ये पण बॉम्बिंग केलेली. आता किराणा हिल्समध्ये बघू शकता काय, न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि हे न्यूक्लिअर वेपन्स अमेरिकाचे होते. आणि म्हणून बघू शकता की हे असा सीन झाल्यामुळं डोनाल्ड ट्रम्पनी मध्यस्थी केली. हे पूर्ण जगाला सांगतोय की मी पूर्ण थांबवलं नाही, इथं अटॅक झाल्यामुळंच काहीतरी सीन झालाय आणि मग हे युद्ध थांबवावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग अमेरिकाने टॅरिफ वॉर सुरू केला भारतावर पण, की एवढं सारं टॅक्स आणि हे लावलं कारण आपण डायरेक्टली त्याचे न्यूक्लिअर हे डिस्टर्ब केलंय. आणि भारत, चायना, म्हणजे हा इंडिया झाला, इकडं चायना, रशिया, हे 3 असे देश आहेत की तिथं अमेरिकाचा कुठलाही बेस नाही आहे, मिलिटरीचा बेस दिलेला नाही आपण. बाकी अमेरिकेने ऑलमोस्ट जगावर कंट्रोल केलेलं आहे. आणि हेच बघू शकता की आता जर
अजून एक जर हे जिओ पॉलिटिक्समध्ये पण येतं आणि इंटरनॅशनल रिलेशन राज्यसेवेला आता बघू शकता मेन्सला येईल डिस्क्रिप्टिव्हमध्ये. मग हा भाग थोडा इम्पॉर्टंट होऊन जातो की जर ब्रिक्सनी स्वतःची करन्सी लॉन्च केली, ब्रिक्स करन्सी, मग इनडायरेक्टली बघू शकता जर समजा आज डिक्लेअर केलं ब्रिक्स करन्सी, उद्या जो डॉलर आहे तो पूर्ण पडून जाईल. ऑलमोस्ट 70 to 80% डॉलर कोलॅप्स होऊन जाईल, कारण मॅक्झिमम जे आहे ते इकडे इम्पोर्ट होत आहे. आता सध्याचं बघू शकता की हिपोक्रेसी बघा काय आहे. अमेरिकाने भारताला सांगितलं की ऑइल घेऊ नका रशियाकडनं, ऑइल जर घेतलं तर आम्ही टॅरिफ लावत जाणार. आता सीन काय होतंय बघू शकता की रशिया भारताला भरपूर प्रमाणात ऑइल देते आणि भरपूर स्वस्त देत आहे, आणि भारत तेच ऑइल युक्रेनला देत आहे. आणि बघू शकता हिपोक्रेसी काय आहे, आणि भारत तेच ऑइल युरोपियन देशाला देत आहे. म्हणजे हे सगळं पूर्ण गेम चाललेला आहे. आणि हे फक्त जिओ पॉलिटिक्स, हे जर इंटरनॅशनल रिलेशनचा भाग आहे. IR मध्ये आपल्याला हे सगळे टॉपिक शिकायला भेटतात. नंतरला बघू शकता राज्यसेवा प्रिलिम झाल्यावर थोडा मेन्सचा आपण सेशन घेणार आहोत, त्याच्यात आपण जिओ पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशन डिस्कस करू. चला नेक्स्ट. दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो? आसाम, जम्मू काश्मीर, राजस्थान, हिमाचल प्रदेश. खीर भवानी मेळा. तर डायरेक्टली आपल्याला आन्सर बघायचं आहे, तर इट इज जम्मू काश्मीर. खीर भवानी लक्षात ठेवायचे जम्मू काश्मीर. बरेच सारे बघू शकता नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये बरेच सारे छोटे छोटे फेस्टिवल बनवले जातात. ते एकदा ती लिस्ट आपल्याला बघू शकता की बघून घ्यायची आहे. चला, कोणत्या राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर 100 कार्यक्रम हे केले आहे? गुणवंत म्हणजे जे स्कॉलर लोकांना आहे त्याच्यासाठी सुपर 100 प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. असं कुठलं राज्य आहे? उत्तराखंड, केरळ, तमिळनाडू, गोवा. तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. आता हा पण लॉजिक बसतो ना, केरळमध्ये ऑलरेडी लिटरेसी रेट हाय आहे, तिथं करण्याची गरज नाही. तमिळनाडूमध्ये असले प्रोग्राम जाहीर होत नाहीत, कारण सुपर 100चं काय नाही, ते तमिळनाडू पण राज्य ऑलमोस्ट लिटरेसीमध्ये चांगले आहेत. आता लक्षात ठेवायचं आहे भारताच्या मॅपमध्ये 23.5 डिग्री जे आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, त्याच्या खालचे बघू शकता राज्य जे आहेत त्याची जे लिटरसी रेट आहे ती लिटरसी रेट हाय आहे. आणि उत्तराखंडच एकमेव राज्य आहे की 23 डिग्रीच्या वर आहे, जिथं थोडं लिटरेसी रेट कमी आहे. UP असेल, बिहार असेल, तिथं शिक्षणाचं रेट जे आहे कमी आहे. मग असे जे कार्यक्रम असणार ते ज्या राज्यांमध्ये शैक्षणिक हे कमी असणार लिटरेसी रेट, तिथंच असे जाहीर होणार. मग हा पण लॉजिक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. करंट अफेअर्स हा अभ्यास वाचण्याचा नाही आहे, हा समजण्याचा अभ्यास आहे. लक्षात ठेवायचं आहे की कसं टॅकल करायचे प्रश्न. लडाख केंद्रशासित प्रदेशात नोकरीमध्ये स्थानिकांना किती टक्के आरक्षण मिळणार आहे? आरक्षणचा मुद्दा महाराष्ट्रात पण गाजत आहे जोरात, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. स्थानिक लोकांना आरक्षण 80, 85, 70, 75. मग असं लडाखमध्ये बघू शकता मध्यंतरी बिल पास झालं जून महिन्यात, इट इज 85%. जर लडाखमध्ये 100 जॉब्स गव्हर्नमेंट येत असतील तर 85 लोक लडाखवालीच पाहिजे, 85 लोक लडाखवालीच रिक्रूट होणार. असं बघू शकता की त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. नुसतं गव्हर्नमेंट जॉबमध्ये नाही, प्रायव्हेट पण असेल तर तिथं 85% लडाख जे आहेत त्यांच्यासाठीच रिझर्व ठेवण्यात आलेले आहे जॉब. चला नेक्स्ट. IPL 2025चे विजेतेपद कोणी पटकावले? सगळ्यांनाच माहीत असेल. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, RCB, दिल्ली डेअरडेव्हिल्स. सर याचं योग्य उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. आता लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न हा येणार नाही आहे. आता हा जूनमध्ये जास्त चर्चेत होता प्रश्न म्हणून टाकलेला आहे. तर प्रश्न असा येणार की RCBचा कॅप्टन कोण होता, आणि त्याच्यात पहिलं ऑप्शन देतील विराट कोहली, आणि 90% लोक विराट कोहली मार्क करून येणार आणि सगळ्यांचा तो मार्क चुकणार. तर RCBचा कॅप्टन लक्षात ठेवायचं की 2025 IPL मध्ये रजत पाटीदार. त्याच्यानंतर RCBने कुणाला हरवून ट्रॉफी जिंकली? तर इट वॉज किंग्स 11 पंजाब. कॅप्टन कोण होता? श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यर आपल्या मुंबईचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. अजून पण हे आहे की सर्वात जास्त 6 कुणी मारले? सर्वात जास्त 6 निकोलस पुरन. येस. चला नेक्स्ट. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. IPL 2025 मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर हा पुरस्कार कुणाला भेटला? मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणजे तो असा प्लेयर असतो की त्याचे काय काय वेगळे फॉर्मॅट्स आहेत की त्या प्लेयरमुळे मॅक्झिमम त्या टीमनी मॅच जिंकलेले आहेत. मग असा कुठला प्लेयर आहेत? सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, रोहित शर्मा, शुभमन गिल. तर बघू शकता ह्याचं योग्य उत्तर आहे सूर्यकुमार यादव. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर तो ठरलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे की सर्वात जास्त 6 पुरननी मारलेलं आहे, निकोलस पुरन. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर सूर्यकुमार यादव. RCBने जिंकलेला आहे. RCBचे कॅप्टन रजत पाटीदार.
कुणाला हरवून जिंकले? किंग्ज 11 पंजाबला हरवून जिंकले. किंग्ज 11 पंजाबचे कॅप्टन आहेत श्रेयस अय्यर. एवढं सारं लक्षात ठेवायचं आहे. चला, देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कुठे करण्यात आले आहे? नागपूर, चेन्नई, कोलकाता, मुंबई. 52वे चीफ जस्टिस आहेत ते कोण बनले सध्या? मी ऑलरेडी मागच्या महिन्याच्या करंट अफेअर्समध्ये शिकवलंय. इट इज भूषण रामचंद्र गवई. रामकृष्ण या रामचंद्र असं आहे. BR गवई हे झाले. त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्र व्हिजिट केलं. त्याच्यानंतर आपण बघू शकता की कोल्हापूर येथे हायकोर्टचा बेंच पण स्थापना करण्यात आलेला होता. ते मुंबई व्हिजिटला होते. मुंबईमध्ये बघू शकता त्यांनी जे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट आहे तिथं पण व्हिजिट केलं होतं. आणि त्यानंतर ते अशा बघू शकता तिथून नागपूरला गेलेत आणि पहिलं संविधान जे उद्देशिका पार्क आहे ते लोकार्पण केलं त्यांनी. इट इज नागपूर. येस. नेक्स्ट, रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? अमित कुमार पराग जैन, विजय कुमार जैन पाटील. रॉ म्हणजे लक्षात ठेवायचा, रॉचा फुल फॉर्म येऊ शकतो. मध्यंतरी इस्रोचा फुल फॉर्म आलेला MPSCच्या ग्रुप बीच्या एक्झाममध्ये. तर रॉचा फुल फॉर्म आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. एक गुप्तचार आपले बघू शकतो, आपल्या देशाचा गुप्तचार आहे. जसं IS आहे पाकिस्तानचं आहे. मोसाद गुप्तचार जी हे आहे ती इस्रायलची आहे. वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट. येस. CIA अमेरिकाची. हे असे गुप्तचार आणि हे बघू शकता रॉ एजंट असतात की माहीत नसतात. आता त्यांना रॉ एजंट पण असे ट्रेंड केलेले असतात की वेगवेगळ्या स्वरूपात असतात वेगवेगळ्या देशात. भारतामध्ये पण कोण पण काही पण करू शकतो. कोणतरी चाय विकत असेल, कोण प्रोफेसर असेल, असे रॉ एजंट बनवलेले असतात. त्यांना भरपूर साऱ्या आतल्या गोष्टी हे करतात. मग रॉ चीफ कोण आहेत? तर पराग जैन. आणि जर बघू शकता की एक लेवल नंतर तुम्ही जर MPSC मधनं पण जर DYSP बनता आणि तुमचं काम चांगलं असेल आणि बरेच हे, त्याच्यानंतर प्रमोशन होऊन तुम्ही IPS कॅडरमध्ये जाता आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला IB असेल, रॉ असेल, CBI असेल, इकडं तुम्हाला बघू शकता जाण्याचे चान्सेस भेटतात. इट इज हायली चान्सेस. इट इज डिपेंड्स ऑन युअर टॅलेंट. चला, त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? रंगनाथ पठारे, जयसिंगराव पवार, नरेंद्र जाधव, अनुराधा पाटील. आता त्रिभाषा सूत्र का आलं? थोडं 1.5-2 महिने पाठी जावा. 1.5-2 महिने. यस, 1.5-2 महिने पाठी जावा. महाराष्ट्रात गाजलेला हिंदी सक्ती. आणि त्याच्यानंतर बघू शकता की मराठी शिकवलं पाहिजे, हिंदीची थर्ड लँग्वेजची गरजच नाही आहे, असं भरपूर सारं प्रकरण झालं. आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासाने एक पॉलिटिकल बघू शकता हे बघितलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत आणि कुठेतरी मराठी सन्मान दिवस तो म्हणजे मराठी सन्मान भाषेविषयी तो साजरा करण्यात आला वर्ली डोममध्ये. आणि हा कुठेतरी बघू शकता पॉलिटिसाइज झाला विषय आणि त्रिभाषा सूत्र. आणि मग बघू शकता की कशामुळे हे झालं. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020ला रिलीज झाली. त्या अंतर्गत असं दिलं आहे की 5वी पर्यंत, 1ली ते 5वी मदर टंग म्हणजे काय की ज्या स्टेट लँग्वेज आपली आहे जशी मराठी, महाराष्ट्रात मराठी जसं भरपूर गाजलेलं. यस, महाराष्ट्रात 100% मराठीच यूज झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीला. मदर टंग मराठीच आणि मराठीमध्येच शिक्षण घेणं असं NEP 2020मध्ये सांगितलं आहे. विथ इंग्लिश इज द सेकंड लँग्वेज. आणि तिसऱ्या आपल्याला ऑप्शन सोडलं आहे की थर्ड जे असेल तुम्ही तिसरी लँग्वेज पण घेऊ शकता, स्पोर्ट्स पण घेऊ शकता, योगा पण घेऊ शकता, असे वेगवेगळे विषय दिले आहेत. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने GR काढला की नाही आम्ही तर हिंदीच घेणार, आम्हाला स्पोर्ट्स आणि हे सगळं नको. आणि त्याच्याच विरुद्ध होऊन मोठा पॉलिटिसाइज झाला इशू. आणि एवढं समजा की जेव्हा कुठेतरी मराठी कंपल्सरी वाटते आणि बाकी लोकांना पण आपल्या इथं वाटते परप्रांतीय लोकांना की हे डिफिकल्ट आहे मराठी शिकणं, मग तुम्ही लक्षात ठेवा की जर मुलगा पहिलीच जाणार तर 5 वर्षाचा असणार, मग ते 5 वर्षाच्या मुलाला 3 लँग्वेज कसं येणार? हा पण लॉजिकली थोडा गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे होता त्यावेळेला. कारण प्री फ्रंटल बोन असतो, जो प्री फ्रंटल कॉन्टेक्स्ट आहे, जर थोडं तुम्ही बायोलॉजी चांगलं वाचलं असेल तर माहीत असेल की प्री फ्रंटल बोन आहे. प्री फ्रंटल जे हे असतं जिथं मेमरी असते मुलांची, की 5 ते 10 वयातच बघू शकता त्यांचं जे वय असतं तिथं ती इन्क्रीज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून असं बोललं जातं की ह्या वयात जर लहान मुलांना चांगले संस्कार भेटले तर ते संस्कार त्याच्या मरेपर्यंत त्याच्या लक्षात असतात. म्हणूनच इट इज डिपेंड की 5 ते 10 मध्ये चांगले संस्कार झाले पाहिजे. चला, आपण डायरेक्टली आन्सर जाऊया. त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. रंगनाथ पठारे हे अभिजात भाषासाठी होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ऑलरेडी आलेला आहे आणि हा प्रश्न येईल 100%. 28 सप्टेंबरच्या प्रिलिम्समध्ये 100% चान्स आहे.
मराठी भाषेसाठी जे कमिटी नेमण्यात आली होती अभिजित भाषेसाठी, ते रंगनाथ पठारेच्या अंडरमध्ये होती. आणि आता तेही भाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अंडरमध्ये बघू शकता ती कमिटी नेमण्यात आली होती. अनुराधा पाटील हे बघू शकता की साहित्य अकॅडमी अवॉर्ड त्यांना मध्ये मिळालेलं होतं, ते नाव आहे. जयसिंगराव पवार हे बघू शकता वेगळेच हे आहे, पॉलिटिशियन्स आहेत. चला नेक्स्ट प्रश्न. 2025 मध्ये सर्वाधिक वृद्ध जगात कोणत्या देशात आहे? वृद्ध म्हणजे ओल्ड. जर्मनी, जपान, चीन, अमेरिका. म्हणजे असा प्रश्न विचारलेला आहे की समजा हा XYZ देश आहे, सर्वात जास्ती त्याच्यामध्ये वृद्ध आहेत. वृद्ध म्हणजे अबाव 65. असे कुठल्या देशात सर्वात जास्ती लोकसंख्या आहे वृद्ध लोकांची आणि मग तो देशच वृद्ध झालेला आहे? मग इट इज जपान. येस, लक्षात ठेवायचं आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रश्न. मला वाटतं आहे कंबाईन गट ब जी 9 नोव्हेंबरला होणार आहे तिथं हा प्रश्न येऊ शकतो, कारण राज्यसेवेला जून महिन्यातले करंट अफेअर्स येतील की नाही हा थोडा शंका आहे, पण जून महिन्यातले करंट अफेअर्स 9 नोव्हेंबरला तर 100% येणार. कोणत्या देशात जगात वृद्धांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? फ्रान्स, तुर्की, दक्षिण आफ्रिका, मोनॅको. आता मागच्या प्रश्नात आपण काय बघितलं की वृद्ध देश म्हणजे सर्वात जास्ती लोकसंख्या तिथे आहे, टक्केवारी नाही बघितली, नंबर ऑफ पीपल्स. मग नंबर ऑफ पीपल्स जे ओल्ड आहेत ते जपानमध्ये जास्त आहे. आणि आता इथं विचारली आहे कुठल्या अशा देशात की टक्केवारी जास्त आहे. व्हॉट इज टक्केवारी? जर 100 लोक असतील आणि त्यांच्यापैकी 80 लोक वृद्ध असतील मग 80% वृद्ध आहे. तसं असा कुठला देश आहे की सर्वात जास्त टक्केवारी आणि वृद्ध आहेत तिथं? तर इट इज मोनॅको. मोनॅको इट इज नॉट अ बिस्किट. मी मॅप घेऊन आलो आहे. मोनॅको हा कुठं बघू शकता एक युरोपचा मॅप आहे. इथं इटली आहे, इटली, आणि इथं बघू शकता फ्रान्स आहे, आणि इथं बघू शकता एक छोटा आयलंड आहे जिथं मोनॅको देश आहे. आणि या देशात सर्वात जास्त टक्केवारी आहे वृद्धांची. चला नेक्स्ट. पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025 कुठे पार पडला? फर्स्ट टाइम झालेला आहे इंडिया हॉकी मास्टर्स कप. हा कुठे झालं? कोलकाता, पटना, चेन्नई, मुंबई. तर इट इज चेन्नई. आता चेन्नई आहे कुठं? तामिळनाडूची राजधानी, लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट. डायरेक्ट हे फुलटॉस प्रश्न आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? IPL वर येईल की नाही प्रश्न माहीत नाही, पण ह्याच्यावर येईल, कारण मी सांगितलं की वुमेन एम्पॉवरमेंट SDGचा वन ऑफ द गोल्स आहे. म्हणून वुमेन एम्पॉवरमेंटवर मागच्या आयोगाच्या 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा, 2019 पासून 24 पर्यंतचे, इव्हन 25 पर्यंतचे जे आहेत, जे आता संडेला पण बघू शकता की गट क ची मेन्स होणार आहे, तिथं पण ह्या सर्व पेपरचं तुम्ही जर ॲनालिसिस बघितलं तर महिलांवर जास्त प्रश्न आलेले आहेत. तर कोण आहेत? स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, रेणुका पाटील. तिन्ही फॉर्मॅटमध्ये. आता 3 फॉर्मॅट कुठले आहेत? T20, ODI आणि टेस्ट. या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अशी कुठली महिला आहे जिने तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकावलेलं आहे? इट इज स्मृती मानधना. आणि हा बघू शकता हा आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे, स्मृती मानधना. चला नेक्स्ट. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे मान्यता प्राप्त नवीन रक्त समूहाचं नाव काय? EMM नेगेटिव्ह, RH पॉझिटिव्ह, RH नेगेटिव्ह, EMM पॉझिटिव्ह. आता एक नवीन ब्लड ग्रुप डेव्हलप झालेला आहे. आता आपल्याला माहीत असतं की ABO आणि बॉम्बे ब्लड ग्रुप असे मिळून हे सारे आपल्याला आहे, आणि अजून एक आहे AB. असे टोटल एवढे ग्रुप आहेत. आता ह्याच्यात अजून एक ॲड झाला आहे. तर कुठला ॲड झाला आहे? EMM नेगेटिव्ह. आता नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कसं बघतात? ज्या ब्लड ग्रुपमध्ये RH फॅक्टर प्रेझेंट असतो त्याला पॉझिटिव्ह बोलतात, आणि RH फॅक्टर नसेल त्याला नेगेटिव्ह. लक्षात ठेवायचं. ब्लडचं एक हे असतं, त्याच्यात RH फॅक्टर इम्पॉर्टंट असतो. द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया बुक कोणी लिहिले आहे? जयराम रमेश, कपिल सिब्बल, राम माधव, शशी थरूर. आता लॉजिक जर लावला, जयराम रमेश काँग्रेसमध्ये आहेत, कपिल सिब्बल पण काँग्रेसचे सपोर्टर आहेत, शशी थरूर पण काँग्रेसमध्ये आहेत, मग राहिले कोण? राम माधव. आणि दॅट इज द आन्सर. म्हणजे ह्या वेनी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर पॉलिटिक्सचं तुम्हाला नॉलेज असेल, भारतात काय चाललंय, तर इट इज बेस्ट. म्हणून असं बोललं जातं की तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करताय तर न्यूज बघितलं पाहिजे, देशात काय चाललंय हे सगळं माहीत असलं पाहिजे, सो दॅट तुम्ही असं प्रॉपरली इनिशिएट करू शकता सर्व प्रश्न. द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया बुक. चला नेक्स्ट. इफ्कोद्वारे कोणत्या देशात पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट स्थापन करण्यात आला आहे? फ्रान्स, ब्राझील, रशिया, युक्रेन. तर ह्याचा डायरेक्टली आपण आन्सर बघूया, ब्राझील. आता ब्राझील अजून एकचा आन्सर होता, कुठला होता की ब्रिक्सची जी संसदीय परिषद झाली ती पण ब्राझीलमध्ये झाली, लक्षात ठेवायचं आहे.
इथून स्टार्टिंगला शिकवलेलं होतं. आणि इफ्कोद्वारे देशात पहिला नॅनो फर्टिलायझर पण बघू शकता की ब्राझीलमध्ये झाला. चला नेक्स्ट, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? 25 जून, 27 जून, 26 जून, 24 जून. अंमली पदार्थ, ड्रग्स या सर्व. तर इट इज 26 जून. लक्षात ठेवायचं आहे 26 जून. 1 जूनला ग्लोबल डे फॉर पॅरेंट्स आपण साजरा करतो, आपण बघितला. 26 जूनला अंमली पदार्थ दिवस. चला नेक्स्ट, 41 वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला यांनी स्पेस एक्सच्या कोणत्या रॉकेटमधून अंतराळात झेप घेतली? आणि हे इम्पॉर्टंट होतं कारण जे रिटर्न आल्यावर नरेंद्र मोदींनी यांच्याशी भेट घेतलेली आहे. आणि शुभांशु शुक्ला इट इज इन हायलाइटिंग नेम. मग लक्षात ठेवायचं आहे, शुभांशु शुक्ला विसरूच नका यावर्षी. फाल्कन 8, 7, 9, 11. आता हा प्रश्न डायरेक्टली विचारणार नाहीत एमपीएससी विचारणार की शुभांशु शुक्लाबद्दल 3 स्टेटमेंट देतील की फर्स्ट, 41 वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला स्पेस एक्सच्या रॉकेटमधून अंतराळात गेले. नाही, अंतराळात गेले असं येईल, स्पेस एक्सच्या रॉकेटमधनं गेलं आणि स्पेस एक्सचा कुठला रॉकेट होता ते सांगतील. मग इट इज फाल्कन 9. मॅक्झिमम हे आहे की डायरेक्टली प्रश्न येणार नाहीत, मल्टीलायनर्समध्ये असे प्रश्न येतात, म्हणून तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इवन प्रश्न पण आपल्याला चांगलं वाचायचं आहे. चला आला नाटो शिखर परिषद 2025 कुठे पार पडली? नाटोचा फुल फॉर्म बघा, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ह्याचा हेडक्वार्टर्स कुठेच नसतो. आता नॉर्थ अटलांटिक, जर तुम्ही जगाचा मॅप बघितला, अमेरिका, आफ्रिका आणि ह्या हे एकदम शॉर्टमध्ये काढतोय, इथं इंडियन ओशन, इथं पॅसिफिक आहे अमेरिकाच्या लेफ्टला, आणि इथं आहे अटलांटिक. मग नाटो काय, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. मग इथं थोडं युरोपियन देशाचे जे पार्ट आहेत तेच ह्या इकडं नाटोमध्ये आहेत. मग ती शिखर परिषद कुठे झालेली आहे? येस, नेदरलँड. आता हे मॅप मी कशाला काढलं, ह्याचा लॉजिक मी सांगतो की बाकीचे ऑप्शन वाचा. जपान दिले, सिंगापूर दिलं आहे, म्हणजे जपान तर हे अटलांटिकमध्ये येणार नाही, सिंगापूर पण गायब. मग राहिलं जर्मनी आणि नेदरलँड्स, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही 50% तरी पोचला आन्सरच्या. मग हा लॉजिक कुठं कुठं कधीतरी आपल्याला वापरायचा आहे. चला, नेदरलँड. महाराष्ट्रात 26 जून रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? कृषी दिन, पर्यटन दिन, महिला दिन, सामाजिक न्याय दिन. हा फर्स्ट टाइम 2025 साजरा करण्यात आलेला होता. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं, आणि इट इज अ गुड इनिशिएटिव्ह. आणि त्याचं हे आहे सामाजिक न्याय दिन. नेक्स्ट प्रश्न आहे काय त्याच्यावर? येस आहे की महाराष्ट्रात कोणाच्या जयंती दिनी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केल्यात येतो? आता दिवस लक्षात ठेवायचा कुठला आहे? 26 जून. 26 जूनला आपण अंमली पदार्थ विरोधी दिवस पण बघितला. 26 जूनला महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन. मग कुणाची जे बघू शकता की साजरा कुणाची जयंती असते? छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ऑफिशियल जो डेटा आहे 19 फेब्रुवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल. मग आता राहिले शाहू महाराज आणि संभाजी महाराज. संभाजी महाराजांना पण मला वाटते की मे महिन्याच्या आसपास येतं ची जयंती असते ती. मग आता राहिलं कोण? छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांच्या नावानं बघू शकता एक जिल्हा आहे पूर्ण, दॅट इज कोल्हापूर. लक्षात ठेवायचं आहे हे सगळं. जागतिक शांतता पीस डे, वर्ल्ड पीस निर्देशांक 2025 163 देशांच्या यादीत भारताच्या रँक किती होती? 121, 115, 113, 123. डायरेक्टली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारताचा रँक आहे 115. हा कुठला इंडेक्स आहे? पीस इंडेक्स. हॅपीनेसमध्ये भारत कितवा आहे हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आपली परीक्षा नेक्स्ट संडेला 28 सप्टेंबरला आहे. मग हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. 130वा हॅपीनेस इंडेक्समध्ये आहे आपण, आणि पीसमध्ये 115. येस. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा करण्यात येतो? पुन्हा एकदा व्हेरी इम्पॉर्टंट. 1896ला त्याच दिवशी ग्रीस फर्स्ट ऑलिम्पिक झाला होता. 22 जून, 21 जून, 23 जून, 24 जून. तर लक्षात ठेवायचं आहे इट इज 23 जून. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा करतो. 21 जून बघू शकता वर्ल्ड योगा डे आपण साजरा करतो, आणि 21 जून आणि 22 डिसेंबर हे लक्षात ठेवायचं आहे. हा काय प्रकार आहे? 21 जून हे नॉर्थन हेमिस्फिअर, जगाचा मॅप बघितला, आणि हे सदर्न हेमिस्फिअर.
21 जून सर्वात मोठा दिवस असतो नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये आणि 22 डिसेंबर सदर्न हेमिस्फिअरमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. SDC निर्देशांक 2025 मध्ये भारताने 167 देशांमध्ये कितवा क्रमांक पटकावला आहे? 97, 99, 98, 95. SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स त्यालाच बोलतो SDG. टोटल किती आहेत? टोटल गोल्स आहेत 17. लक्षात ठेवायचं आहे. PH असा करून एक शॉर्टकट आहे, तो पूर्ण तुम्ही बघू शकता, कुठं पण गुगलवर सर्च करा. 17च्या 17 गोल लाईनीत आपल्याला पाठ पाहिजेत. तर SDC निर्देशांक प्रत्येक वर्षी निघतोय. 2017 पासून सुरू झाला. 2017ला ह्यांनी गोल फिक्स केले की 2030 पर्यंत आणि 47 पर्यंत कुठेतरी जगाचं जे क्लायमेट आहे ते टेम्परेचर 2 डिग्रीच्या आत आपल्याला ठेवायचं आहे, असा काहीतरी प्रकार होता आणि त्याच्यासाठी वेगवेगळे गोल्स बनवले. आता 167 मध्ये भारताचा कितवा रँक आहे आपल्याला ते बघायचं आहे. तर इट इज 99. 2025चा डेटा आहे, भारताचा रँक 99 आहे. 2024 मध्ये डेटा आला होता, भारताचा रँक 109 होता. येस, हे सगळे डेटा आपल्याला पाठ पाहिजेत, कारण परीक्षाचा बघू शकता कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे आणि करंट अफेअर्स हा असा विषय आहे की करंट आहे. तुम्ही आत्ता वाचलं आणि प्रत्येक मग विसरून जाणार असं नसतं. करंट अफेअर्स इज करंट. 2-3 वर्षाचा तुम्हाला न्यूज माहीत असल्या पाहिजे काय काय घडल्या, आणि तेच आम्ही बघू शकता. मी शॉर्टकटमध्ये घेऊन आलेलो की जे महत्त्वाचे आहेत तेच मी करंट अफेअर्स घेऊन आलेलो. नाही तर जूनमध्ये सर्रास बघू शकता कुठली पण मॅगझिन उचला 100 पानं असतील. 100 पानं वाचायलाच तुम्हाला किती टाईम लागेल बघा. त्यापेक्षा बघू शकता मॅक्झिमम क्वेश्चन मी 1 तासाच्या आत प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग एकूण लांबी किती किलोमीटर आहे? 802, 777, 800, 790. आता हा शक्तीपीठ महामार्ग भरपूर चर्चेमध्ये आहे. शक्तीपीठ म्हणजे बघू शकता की जे कल्चरल आपले जे मंदिर आहेत, कल्चरल साईट्स आहेत, त्या हायवेने जोडले जाणार आहेत पूर्ण. त्याच्यापूर्वी बघू शकता की बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्ग आला, ते मुंबई ते नागपूरमध्ये आहे. मुंबई टू नागपूर समृद्धी महामार्ग, आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. मग इट इज हाय पॉईंट की शक्तीपीठ महामार्गावर पण विचारला जाऊ शकतो, कारण कोल्हापूरमध्ये जोरात विरोध झाला. शेतकऱ्यांनी बोलले की आम्ही जमीन देणार नाही, असा प्रकार काहीतरी घडलेला आहे. म्हणून शक्तीपीठ हायवेचे जे टोटल आहे 802 किलोमीटर, मोठा हायवे आहे पूर्ण. शक्तीपीठमध्ये बघू शकता की मोठे मोठे जे मंदिर स्थान आहे, जेजुरी पण येणार आहे, ज्योतिबा मंदिर असेल कोल्हापूरचं, महालक्ष्मी मंदिर असेल, त्याच्यानंतर नांदेडचं रेणुका मंदिर असेल, त्याच्यानंतर आपलं धाराशिवमध्ये तुळजापूर असेल, नाशिकमध्ये सप्तशृंगी असेल, असा हा पूर्ण इंटरकनेक्टेड एक मोठा हायवे बनवणार आहे आणि त्याचला आपण शक्तीपीठ असं नाव दिलेलं आहे. पुन्हा एकदा SDG निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? भारताचा रँक आपण बघितला 99. SDG मध्ये भारताचा रँक 99. पीस मध्ये 115 आणि हॅपीनेस मध्ये 130. पीसचा आपण कन्फर्म करूया 115च आहे का? येस, 115 आहे पीसचा. येस, आता विचारले की रँक 1 कोण आहे? मग इट इज फिनलँड. SDG मध्ये रँक 1 आहे फिनलँड. टोटल देश 167 आहेत. लक्षात ठेवायचं आहे भारताचा 99 रँक आहे. येस, आणि मागच्या वर्षी 109 होता आणि फिनलँड फर्स्ट आहे, लक्षात ठेवायचं आहे. हॅपीनेसमध्ये बघू शकता आईसलँड फर्स्टवर आहे, ते पण लक्षात ठेवायचं आहे. भारताची पहिली हायड्रोजन बस लेह लडाख येथे सुरू झाली, तिला कोणी बनवले आहे? महिंद्रा लिमिटेड, टोयोटो लिमिटेड, NTPC लिमिटेड, HCL लिमिटेड. आता जर तुम्ही जाणार याच्यातलं बघू शकता की बस कोण बनवतं कंपनी? HCL बनवते काय? HCL कंपनी कम्प्युटर बेस्ड आहे, मग HCL तर आन्सर नसणार. टोयोटा मॅक्झिमम बघू शकता, टोयोटा आणि हे सगळे छोटे व्हॅन्स आणि कार बनवतात. मग आता बघू शकता हे दोन जर गेले, आता प्रश्न परत वाचायचा आहे. भारतातील पहिली हायड्रोजन बस लेह लडाख येथे सुरू झाली, तिला कोणी बनवले आहे? आता बनवणारं कोण आहे? मग NTPC की महिंद्रा? मॅक्झिमम लोक महिंद्रा करतील. आता सांगतो की महिंद्रा पण जास्त हायड्रोजन ह्याच्यामध्ये घुसलेलं नाही. इट इज नॅशनल थर्मल NTPC लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, त्यांनीच बनवलेली आहे. काय जर हायड्रोजन हे करायचं असेल, बाकीचे जे आहेत ते पेट्रोल, डिझेल, CNG, कारण त्यांच्याकडे सोल्युशन आहेत. पण
हायड्रोजन बस आणि हे सगळं पण रिसर्च लागतो आणि ते आपण बघू शकतो की जागतिक लेवलला सक्सेसफुल झाले आणि तो आता कुठेतरी भारतात पसरत चाललेला आहे एक एक करून. मग ते आपल्याला बघायचं आहे. चला नेक्स्ट, बारापुत्रा अतिया ग्राम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आहे? बिहार, ओडिशा, झारखंड, कर्नाटक. बारापुत्र अतिया ग्राम योजना, बारापुत्र असेल हे, इट इज ओडिसा. लाडकी बहीण योजना पण विचारलेलं गेलं होतं UPPCSच्या एकदा परीक्षेला, म्हणून त्यांच्या पण योजना आपल्याला येणं गरजेचं आहे. बारापुत्र अतिया ग्राम योजना, ओडिसा. नेक्स्ट, प्रतिभा सेतू पोर्टल कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले? आणि हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, येणार 100%. MPSC, DRDO, SSC, UPSC. आता ह्याच्यात बघू शकता की MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे आणि UPSC केंद्र जे आपण बोलतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. DRDO तर मिसाईल आणि हे सर्व बनवते. मग सर्वात पहिला ऑप्शन तर हा गुल होणार, कारण बाकी 3 तर रिलेटेड आहे. आता प्रतिभा सेतू, तर प्रतिभा मीन्स टॅलेंट, आणि हा जर सेतू बनवते तर आता बघू शकता की आपण MPSCचा सगळ्यांनी फॉर्म भरलाय. असं कुठं दिसलं काय प्रतिभा सेतू? जसं आस्क, जर IRCTC तुम्ही ओपन केलं तर आस्क दिशा करून एक पोर्टल ओपन होतं. म्हणजे काय असतं ते AI प्लॅटफॉर्म असतो, त्याच्याबरोबर आपण चॅटिंग करू शकतो. मग असा सेतू MPSCच्या वेबसाईटवर आपल्याला दिसतो का? नाही दिसत. मग इट इज गेम ओव्हर. आता ज्यांनी SSC परीक्षा दिली आहे या UPSC दिली आहे त्यांनाच माहीत असणार की याचा आन्सर काय आहे. तर इट इज UPSC. SSC पण नाही आहे ॲक्च्युली, इट इज UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. लक्षात ठेवायचं आहे की ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि भारतीय संविधानाच्या कलम 315 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे. मग 315 ते 323 पर्यंतचे जे जेवढं कलम आहेत एकदा परीक्षेच्या पहिले वाचून जावा. भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा कोणी सुरू केलेली आहे? 5G फिक्स्ड वायरलेस सेवा रिलायन्स जिओ, एअरटेल, आयडिया, BSNL. रिलायन्स जिओनी तर नाही केलेली, पण पहिला ऑप्शन हेच जाणार. एअरटेलनी 5G तर मोफत दिले आहे आणि स्वदेशी बनावटीचा पाहिजे ते पण फिक्स्ड वायरलेस. मग इट इज बघू शकता. टेलिफोन कोण काढतं? BSNL, भारतीय संचार निगम लिमिटेड. येस. प्रश्नांमध्ये आपल्याला बघू शकता की थोडं लॉजिक लावायचं आहे. इथं काय दिली आहे? पहिली स्वदेशी. मग स्वदेशी आलं म्हणजे थोडं गव्हर्नमेंट कुठेतरी इन्व्हॉल्ड असणारच. 100% पहिल्यांदा घडतंय, कारण ही 5G हे आहे. आणि 5Gला आपल्याला बघू शकता की काय लागतं? मेन सायन्सचा अभ्यास केला असेल, फिजिक्सचा, तर स्पेक्ट्रम लागतात. व्हॉट इज स्पेक्ट्रम? जे इस्रोकडून जे काय काय हे सोडलेले जातात, PSLV आणि हे, तिथून आपल्याला स्पेक्ट्रम भेटतं. दॅट इज फॉर द टेलिकम्युनिकेशन. आणि हे स्पेक्ट्रम बँड आपल्याला विकत घ्यावे लागतात. मग हे जर फर्स्ट टाइम जर करायचं असेल तर मग BSNLच करणार. एअरटेलनी ऑलरेडी लॉन्च केले, रिलायन्स जिओनी पण ऑलरेडी आपल्याला बघू शकता लॉन्च आहे, कारण त्यांनी त्यांचे स्वतःचे स्पेक्ट्रम विकत घेतलेले आहेत लीजवर. अलम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ते भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे. पुन्हा एकदा, फर्स्ट बटरफ्लाय अभयारण्य कुठलं आहे? केरळ, तमिळनाडू, बिहार, झारखंड. येस. कुठलं असेल? इट इज बटरफ्लाय जर असेल तर पश्चिम घाटातच. इट इज केरळ. लक्षात ठेवायचं, फर्स्ट बटरफ्लाय डिक्लेअर करणारा स्टेट महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्र तर राज्य फुलपाखरू कुठलं आहे? तो ब्लू मॉर्मॉन. चला नेक्स्ट, कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर स्टार्ट केलं आहे? चीन, अमेरिका, पाकिस्तान, अफगाणिस्तान. इराण बरोबर लफडा झाला, कुठल्या देशाचा झाला, आणि मिडनाईट हॅमर असं सुरू केलं आहे. मिडनाईट म्हणजे रात्री आणि हॅमर म्हणजे आपलं हातोडी. असं कुणी केलं असेल? चीन तर दिसत नाही. चीन कधी डायरेक्टली युद्धात भाग घेत नाही. चीन डायरेक्टली जर बँक फ्रॉड असेल, आपलं सायबर अटॅक्स असतील, हे असतं. पाकिस्तान आणि इराणचं पण बघू शकता की सध्या पाकिस्तान आणि इंडियाचंच फक्त हे झालेलं. आता अफगाणिस्तान आणि अमेरिकापैकी एक आन्सर आहे, पण ह्याचा आन्सर डायरेक्टली आहे की असले सगळे जे मोठे ऑपरेशन आहे इट इज अमेरिका. ऑपरेशन मिडनाईट हॅमर. भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो? फ्रान्स, रशिया, चीन, अमेरिका. हा जून 2025चा प्रश्न आहे. मग मी मगाशीच पूर्ण जिओ पॉलिटिक्स मगाच्या प्रश्नांमध्ये सांगितलं, तर बट ऑब्व्हियसली की भारत सर्वात जास्त तेल रशियाकडून घेते. येस. व्हॉट इज सर्वाधिक कच्चे तेल? कच्चे तेललाच आपण बोलू शकतो क्रूड ऑइल, आणि क्रूड ऑइलमधूनच आपण बनवतो डिझेल, पेट्रोल, गॅसोलिन, CNG, आणि त्याचा जो बाय प्रोडक्ट राहतो त्या बाय प्रोडक्ट पुन्हा आपण बनवतो ग्रीस. आणि ग्रीस बघू शकता, जर तुमच्याकडं 4 व्हीलर आणि हे सर्व असेल
टायरच्या इथं मध्ये आपल्याला बघू शकता इंजन आणि ह्याच्यात ग्रीस टाकायला लागतं, फ्रिक्शन त्याचं परफेक्टली राहतं. नेक्स्ट, विंग्स टू अ होप्स बुक कोणाचे आहे, म्हणजे कुणी लिहिलंय? राजनाथ सिंग, अनुराग ठाकूर, रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू. विंग्स टू अ होप्स बुक, येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, विंग्स टू अ होप्स बुक. नेक्स्ट, भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? त्रिपुरा, गोवा, कर्नाटक, आसाम. हे बघू शकता, मी मगाशी सांगितलं, फर्स्ट मिझोराम, सेकंड गोवा, थर्ड विचारलंय आता ह्याच्यापैकी काय आहे. आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये मी बोललो फर्स्ट कुठला आहे तर लडाख. हा डेटा लक्षात ठेवायचा आहे परीक्षेपर्यंत. परत एकदा लेक्चर बघा, हे सर्व लेक्चर नंतरला तुम्ही बघू शकता प्लेलिस्टमध्ये 2च्या स्पीडवर बघा, तुमचा टाईम पण वाचेल. ट्रॅव्हलिंग करत असाल, रात्री झोपायचं असेल, जेवत असाल, हे सगळे लेक्चर्स त्या स्पीडनं तुम्ही बघा, एकदा रिव्हिजन होऊन जाईल. तर इट इज त्रिपुरा, लक्षात ठेवायचं आहे. आता हा चार्ट आपल्याला ॲड करत जायचा आहे, मिझोराम, गोवा आणि थर्ड झाला त्रिपुरा. आता जुलै, ऑगस्ट असे जे आहेत करंट अफेअर्स, सप्टेंबर, तिथं हे लिस्ट वाढत जाणार आहे. चला नेक्स्ट, केंद्रीय मंत्री अमित शहाने कोणत्या राज्यात नॅशनल आहे, एन काढून टाका, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची पायाभरणी केली? केरळ, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स. आता फॉरेन्सिक आहे काय? फॉरेन्सिक प्रकार, समजा तुम्ही मर्डर केलाय आणि तिथं सगळे वेपन्स असतात, मग तिकडे जे चौकशी करायला येते ती फॉरेन्सिक टीम येते, आणि मग त्या फॉरेन्सिक्सवाल्यांसाठी ट्रेनिंगसाठी एक चांगली युनिव्हर्सिटी पाहिजे. मग ती युनिव्हर्सिटी कुठल्या आपण बघू शकता, कुठे हे स्थापन करण्यात आलेली आहे? तो इट इज छत्तीसगड. पुन्हा एकदा छत्तीसगड, मगाशी पण आपण बघितलं छत्तीसगड परत एकदा न्यूजमध्ये होता. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या राज्यातील खिचर आणि मेनार वेटलँड्सचा रामसर स्थळ यादीत समावेश झाला आहे? राजस्थान, बिहार, झारखंड, गोवा. आता हे स्थळ आहे कुठं? खिचर आणि मेनार विचारलंय आणि रामसर विचारलंय. रामसर बघू शकता, लक्षात ठेवायचं आहे, 1970च्या 71च्या आसपास जे आलेलं होतं रामसर वेटलँड्स कन्व्हेन्शन. 2 फेब्रुवारी रामसर दिवस आपण साजरा करतो, 2 फेब्रुवारीला. हे पण लक्षात ठेवायचं आहे, रामसर दिन, वेटलँड डेज आपण बोलतो त्यालाच वेटलँड्स. आणि भारतातील सर्वात मोठं कुठलं आहे? सुंदरबन्स. कुठे कुठे आहे? बांगलादेश, वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश. मग आता हे विचारलंय की खिचर आणि मेनर आहे कुठं? सर इट इज इन राजस्थान. खिचर आणि मेनर इट इज इन राजस्थान, येस. आणि बघू शकता की पार्ट 1 जे आहे जूनचं आपण कंप्लीट केलेलं आहे, पार्ट 1 जून. ह्याच्यानंतर बघू शकता जूनचं जे राहिलेले आहेत ते करंट अफेअर्स आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करणार आहोत. आणि हे सगळे जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आणि 28 सप्टेंबरला आपली पूर्वपरीक्षा होणार आहे राज्यसेवेची, 28 सप्टेंबर. त्याच्यासाठी बघू शकता की जानेवारी 2025 ते मे 2025चं आपल्याला पूर्ण प्लेलिस्ट आपण बघू शकता की ओपन करायचे. तिथे जे सर्व लेक्चर्स आहेत 15-15 दिवसाच्या मोडनी लेक्चर्स टाकलेले आहेत. एकदा थिअरी टाकलेली आहे, नेक्स्ट डे त्याचंच आपण बघू शकता MCQ घेतलेलं आहे. तसंच त्या फॉर्मॅटमध्ये आपण ते कंप्लीट केलेलं आहे. म्हणून एकदा ते संपूर्ण लेक्चर आपण बघायचं आहे. प्लस जूनचे जे लेक्चर्स आहेत जे आता मी इम्पॉर्टंट घेतोय, ते जूनचे आपल्याला 2 लेक्चर्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, ते पण एकदा बघून जावा. त्याच्यानंतर जी आहे ती मोस्ट एक्सपेक्टेड रिव्हिजन सिरीज आपण सुरू करणार आहोत नेक्स्ट वीकसाठी. आणि मोस्ट प्रोबेबली जे आहेत की महाराष्ट्राचा करंट अफेअर्स जे मागच्या 1 वर्षात चर्चेत होते ते थोडंफार आपण घेऊ. त्याच्यानंतर आपण ट्राय करू की इकॉनॉमिक सर्वे असेल आणि बजेट असेल, हे सगळं पण डिस्कस करू. सो दॅट 28 सप्टेंबरच्या पूर्वी जे आहेत की तिथं एक्सपेक्टेड आहे की 15 तर डायरेक्टली करंट अफेअर्सचे प्रश्न येणार, पण बाकीचे जे टॉपिक्स असतील, फॉर एक्झाम्पल पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्याच्यात पण 3-4 प्रश्न करंट अफेअर्सचे दिसतील. म्हणजे जर ते आपण 5 टोटल घेतले एन्व्हायरमेंट सकट, तर करंट अफेअर्सवर डायरेक्टली इनडायरेक्टली 20 प्रश्न आपल्याला बघायला भेटतील. म्हणून हा विषय आपल्याला इग्नोर नाही करायचा आहे. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट विषय. मग आजसाठी आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण पार्ट 2 आपण बघणार आहोत जून महिन्यातलंच. आणि MCQ बेसवरच हे बघायचं आहे, सो दॅट कमी वेळेत जास्त प्रश्न पण सॉल्व्ह होत आहेत आणि एक्स्ट्रा नॉलेज आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण भेटते. चला तर आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.